आई शपथ, हे माझ्यासाठी आणले भाऊजी. थँक्यू थँक्यू. आणि हा बॉल पण तुझ्यासाठी आणलाय. ह्याच्याच बरोबर खेळ नक्की काय? होय. जावई बापू, एवढा खर्च कशा करता केलाय? हो बाबा असू दे हो. आणि अहो तुमच्यासाठी सुद्धा हा कुर्ता आणलाय. मला माझ्या ताईसाठी काहीच नाही आणलं. तुझ्या ताईसाठी काही आणलं नाहीये, पण तिच्यासाठी काहीतरी बनवायचंय. बनवायचं म्हणजे? अहो बाबा, दुबईला जायला पासपोर्ट बनवायला लागेल ना तिचं. अरे हा, विसरलोच मी ते. लक्षातच नाही राहिलं माझ्या. बा, पासपोर्ट म्हणजे? हा सांगतो मी तुला. ते काय आहे, आतापर्यंत लई वर्ष ते गावाकडेच होते ना, त्यामुळे याच्यातलं त्यांना काय माहिती नाहीये. नाही नाही, असू दे असू दे. बाबा, मी काल म्हणाल तसं मला पासपोर्टसाठी पारूच्या जन्माचा दाखला, आधार कार्ड आणि ॲड्रेस प्रूफसाठी रेशन कार्डची कॉपी लागेल. हा हा, देतो ना देतो, काही हरकत नाही. नाही, ते महत्वाचा फोन असेल तर घ्या की. हा, महत्वाचंच आहे. आता ते लग्नाची तयारी पण करतोय ना, तर मग हॉलवाले, केटरर्स, डेकोरेशनवाले ते सगळे फोन करतात. नाही नाही, बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, तुम्ही आता आलाच आहात तर आपण अहिल्या मॅडमचा आशीर्वाद घेऊन जाऊयात. मी तुम्हाला येळ असेल तर. चालेल ना, आशीर्वाद घेऊयात, काहीच हरकत नाही. हा हा, पारू, आपण यांना बंगल्यावर घेऊन जाऊयात. हा? मी फोन घेतोच, आलोच. हॅलो. तायडे, मला भाऊजी लय आवडलेत. तू यांच्याशीच लग्न कर. कनी. अरे त्यांच्याशीच होणार आहे, आणखी कोणाशी होणार आहे? वाह. पारू, थोडा चहा टाक. जावई बापू पण आले. हा? होय. हॅलो, हा माळी दादा. मॅडमनी ना लॉनचं इन्स्पेक्शन करून घ्यायला सांगितलं. लक्षात आहे ना तुमच्या? सॉरी. आदित्य बाबा, तुम्ही इथे? तुम्हाला काही हवंय का? पारू कुठे? पारू नाहीये, तिचा होणारा नवरा आलाय ना, पण येईल इतक्यात. काय झालं? नाही काय. आदित्य बाबा, पारूला किर्लोस्कर कुटुंबाकडून एक साडी भेट दिली होती. ती साडी तिने परत दिली आणि कारणही नाही सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का? सावित्री आत्या, प्लीज तुला माहिती असेल तर मला सांग. ती बघा, ती शोरूम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली साडी, जिला अस्सल सोन्याची जर होती, ती ही साडी. तुझ्या बापाचा पगार किती आहे ग? आदित्य म्हणालाच असता की नका घेऊ साडी, तर ही एवढी महागडी साडी जमलं असतं घ्यायला? ते काय नाही हा, हिनी आणि तिच्या बापानी आपल्या भोळ्या भाबड्या आदित्यचा फायदा घेतलाय. येते सासू मॉम. येते सासरे डॅड.
मारुती मॅडम, हे अजय, म्हणजे पारूचा होणारा नवरा. दुबईला असतात कामाला. म्हणजे समद कसं छान जुळून आलंय, म्हणजे समधी बोलणी झाली. 2च आठवड्यात लग्न आहे त्यांचं. तुमचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आलो. 2 आठवड्यात लग्न? फास्ट आहे म्हणजे सगळं. काय पारू, आता दुबईला जाणार? पारू, पाय पडा. अरे सुखी राहा. देखणं मिळालंय बरं का जावई. मारुती, सर तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. सगळं जरा फास्टच घडतंय. माझी सुट्टी 2 आठवड्यांचीच आहे, त्यामुळे एवढ्या वेळेतच हे लग्न आम्हाला करून घ्यायचं. सर, एक रिक्वेस्ट होती. बोल ना. म्हणजे लग्नाच्या तयारीचं सगळं मी बघतोय, पण थोडी खरेदी बाकी. तर मला असं म्हणायचं होतं की पारू इथे 1 आठवडाच काम करेल, चालेल ना? म्हणजे मला जरा खरेदीला तिची मदत होईल आणि तिला आराम पण मिळेल. काय हरकत नाही, घेऊ दे सुट्टी. थँक्यू. अरू, भाग्यवान आहेस हं? समंजस नवरा मिळालाय. सुखात ठेवेल तुला. येतो आम्ही. चला, येतो. थांबा. दोघं जोड्यांनी पहिल्यांदाच आलेत ना घरी. आदित्य, सचिन दादा, गिफ्ट. सावित्री, थँक्यू. किर्लोस्कर कुटुंबाकडून एक छोटीशी भेट. थँक्यू. बरं, लग्न घाईघाईत जरी होत असलं तरी तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचंय. आम्ही वाट बघतोय तुमची. नक्की. येतो. चल. मी कामावर जाते. बरं, ठीक आहे. बाय. बाय. येतो. मारुती, लग्नाची अजिबात काळजी करू नकोस. मुलगा चांगला आहे. लग्न थाटामाटातच झालं पाहिजे. आम्ही आहोत. हा, किर्लोस्करांच्या घरचं लग्न आहे असं समज. येऊ का? चला, मारुतीची एक जबाबदारी पार पडली. मी पण येते. आलेच.
ते दामिनी काकू. आलोच मी. काय रे? हो, सगळा प्लॅन डन झालाय राणी. हं? मी तुला म्हणालो होतो की नाही, येताना तुझ्यासाठी कामवाली घेऊन येणारच. येस. हो, फोटो पाठवतो. हो ग बाई, चांगली हट्टी कट्टी आहे, गावरान आहे, कडक घट्ट आहे. हा, सांगतोय ना मी कामवाली घेऊन येतो म्हणून. मग चल. काय बोलत होता तू आता? गावाकडची हट्टी कट्टी मोलकरीण घेऊन येतो. काय सुरू आहे नक्की तुझं? तू फसवतोयस त्या मुलीला. बघ पोलिसात देईन ना तुला. बघ तिकडे तुरुंगात खडी फोडायला लागतील आयुष्यभर. आणि काय कोणाशी बोलत होतास तू? कोणाशी बोलत होतास फोनवर? तुझी बायको, तुझी लग्न झालंय तुझं? नाही नाही मॅडम, मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, असं काही नाहीये. तुम्ही चुकीचं ऐकलंत. मी मॅडम प्लीज मला पोलिसांमध्ये नका देऊ. प्लीज मला पोलिसांमध्ये नका देऊ. प्लीज मला पोलिसांमध्ये नका देऊ. गुड, व्हेरी गुड. थँक्यू. चांगला ऍक्टर असतो. आहे ना. फक्त मेंदू जरा कमी. हे चुकलं का मॅडम? 2 आठवड्यांचा झोल काय? तुला सांगितलं होतं ना, लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं पाहिजे. तू तिला तिकडे नेल्यानंतर तू काहीही कर, आय डोंट केअर. आय नो, पण मी जर जास्त काही केली असती ना तर त्यांना संशय आला असता माझ्यावर. संशय वगैरे येणार नाही. गावंढळ बिंडोक माणसं आहेत 1 नंबरची. पारूला कायमचं दुबईला घेऊन जा. आणि ना, या जन्मात ती परत इकडे आली नाही पाहिजे, लक्षात ठेव. नाही ना, इथे तिला नेल्यानंतर तिचा पासपोर्टच गायब करतो. मग कशी येईल इकडे? आणि तसंही इथे कामवाल्या बायकांची कमीच आहे. आणि हो बाबा, तुझं लग्न झालं हे प्लीज प्लीज इथे कोणालाच कळून देऊ नकोस. त्या म्हाताऱ्याशी एकदम गोड करू. खूप शहाणपणा करत होती ती पोरगी. तिला असं अडकव की तिच्या बापाला भेटण्यासाठी ती तरसली पाहिजे. माझं लग्न मोडायला जात होती मूर्ख. तू कोण आहेस ग? माझ्या बावर हात उचलणारे. आज मला कळूच दे, या घरची होणारी सून इम्पॉर्टंट आहे की इथली कामवाली? हे सगळं इथेच थांबलं पाहिजे. पूजेला आली आहेस ना, मग किर्लोस्करांची होणारी सून पूजेत विघ्न घालेल का? दिशा आणि मिहीर यांचा अफेअर आहे. मिहीर म्हणजे मिहीर राजशेखर, वय वर्ष 26, अंधेरीला 2 BHK फ्लॅट, मूळचा कोल्हापूरचा आणि 2 वर्ष US ला होता. बरोबर ना? आदित्य, आपल्या इव्हेंटमध्ये जो अनपेक्षित घोळ झाला तो कोणामुळे? दिशाच दे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही म्हणताय तसंच होईल. पत्ता विचारत होते. पारूचे होणारे हसबंड म्हटल्यावर मदत करायला पाहिजे ना. 1 मिनिट. काय? पारूचे होणारे हसबंड आहेत. बाई काढल्या ना आता, हळू बोल ना. हसबंड आहेत पारूचे होणारे, ते पत्ता विचारत होते. आता मॅडमचे होणारे हसबंड आहेत म्हणल्यावर मदत करायला हवी ना, ती करत होती. हाय प्रीतम. हॅलो सर, अजय. हे मिस्टर प्रीतम किर्लोस्कर. तेच सांगितलं की नाही आता? माझे होणारे हसबंड हे नव्हतं सांगितलंस. आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांचे लहान सुपुत्र. आणि हो हो, तुमची होणारी बायको म्हणजेच पारू,
तिचे बेस्ट फ्रेंड. ओ नाईस टू मीट यू. लाईकवाईज. चला येतो. हा मॅडम येतो मी पण. आणि ये त्याच्या रूटने जाऊ नकोस, नाहीतर रस्त्यात पकडून तुला 100 प्रश्न विचारेल. मूर्ख पारू, माझं लग्न मोडायला निघालेली. आता लवकरच तुझी कशी वाट लागणार आहे ना ती बघ. शेवटचा ट्रॅप सेट केलाय मी तुझ्यासाठी. नाव यू आर फिनिश्ड. पारू पारू आदित्य सराव काय करता तुम्ही? सोडा माझा हात, मला जाऊ द्या. पारू, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलीस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बघ मी तुझ्याशी खोटं बोललो, पण माझा हेतू वाईट नव्हता यार. हेतू वाईट नसला तरी खोटं हे खोटंच असतं. म्हणूनच अहिल्या मॅडम दिशा मॅडमवर रागवल्या ना. तुम्ही सोडा माझा हात, मला जाऊ द्या. पारू चल माझ्याबरोबर. कुठं? माझ्या हातून चूक घडली आहे ना, ती सुधरूया. चल. सावित्री, आपल्या गावाकडचा एकही माणूस राहता कामा नये. माझ्याही गावाकडचा एकही माणूस राहता कामा नये. एक्सक्यूज मी. काय झालं आदित्य? दामिनी काकू, ही पारूने घेतलेली साडी 28,000ची ही साडी 5,500ला आहे असं मी पारूशी खोटं बोललो. ही साडी बाजूला काढून ठेवा. ही माझ्या सुनेवर खूप छान दिसेल. नाही नको, लईच महाग आहे. बर, तुला किती मध्ये पाहिजे? 5-6 हजारापर्यंत चालेल. ओके मॅम, आपल्याकडे काही डिस्काउंट आहे ना? पाडवा जवळ आलाय, मजबूत डिस्काउंट आहे. का? कारण की तिला ही साडी पसंत होती म्हणून. आणि मला खरंच माहिती नव्हतं त्याच वेळी दुकानात ही सेम साडी आईने खास दिशासाठी पसंत केली आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साडी किर्लोस्कर कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे पारूला एका स्टाफच्या नात्याने ही साडी मी तिला लग्नाची भेट म्हणून दिली होती. कारण तिला बघायला मुलगा येणार होता म्हणून. मारुती मामा जेव्हा मला शोरूम मध्ये सोडायला आले होते तेव्हा ते दुसऱ्या दुकानातून साडी घेणार होते. मीच त्यांना आग्रह केला की त्यांनी इथूनच साडी घ्यावी म्हणून. बरोबर आहे तुझं आदित्य, पण त्याचं झालं दामिनी असं काकू की प्लीज मला बोलू द्या. आणि मी हे सगळे यासाठी बोलत नाही कारण पारूने ही साडी मला परत केली. पण माझ्यावर माझ्या आई बाबांचे संस्कार आहेत म्हणून. त्यांनी कधीच मला कोणाचं मन दुखवायला शिकवलं नाही. गरीब श्रीमंत छोटा मोठा असा भेदभाव शिकवला नाही. माणसांचा स्वाभिमान जपायला शिकवला. पण आज दुर्दैवाने तुमच्याकडून एका प्रामाणिक माणसाचं मन दुखवलं गेलं. मारुती मामाचा आणि पारूचा स्वाभिमान दुखवलाय तुम्ही. किंवा आत्ताच्या आत्ता आई समोर ही साडी प्लीज पारूला द्या आणि तिला सॉरी म्हणा. काय? सॉरी? आणि मी दामिनी किर्लोस्कर या घरातल्या मोलकरणीला सॉरी म्हणेन? माय फूट. हे बघ आदित्य, साडीच परत द्यायची आहे ना, देईन मी, पण हे सॉरी वगैरे नाही जमणार हा मला. मग बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता इथून निघ.
सॉरी. मारू साडी घे.